महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांसाठी शिवम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुरू. डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांची माहिती. वसमत येथील शिवम हॉस्पिटल येथे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांसाठी 12 जुलैपासून मोफत उपचार योजना सुरू करण्यात आली असून बांधकाम कामगारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांनी केले आहे. शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांचे ओळखपत्र असलेल्या कामगारांसाठी शिवम हॉस्पिटल येथे मोफत तपासणी व उपचार योजना सुरू झाली आहे. यामध्ये नॉर्मल प्रसूती, सिझेरियन प्रसूती, अंतर्रुग्ण, बाह्यरुग्ण, गरजेनुसार विविध ऑपरेशन आदी केले जाणार आहे. यासाठी कामगारांचे शासन नोंदणीकृत ओळखपत्र आवश्यक असून वैधता संपली असल्यास त्याचे नवीनीकरण करून घ्यावे. जास्तीत जास्त इमारत बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांनी केले आहे. प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत. आपल्या वसमत येथील शिवम हॉस्पिटल व अतिदक्षता विभागामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांसाठी तपासणी उपचार किंवा टेस्ट टू ट्रीटमेंट ही योजना कार्यान्वित 12 जुलैपासून झालेली. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांचे ज्यांच्याकडे कार्ड धारक आहेत या सर्व धारकांना व त्यांच्या जेवढे नावं कार्डमध्ये आहेत त्या फॅमिली मेंबरसाठी मोफत उपचार केले जाणार आहेत. या योजनेमध्ये अंतर्रुग्ण विभाग असतील किंवा बाह्यरुग्ण OPDसाठी आलेले पेशंट असतील किंवा डिलिव्हरी, सीझर, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स किंवा अस्थिचे काही फ्रॅक्चर असतील किंवा इतर सर्व जे काही ऑपरेशन्स आणि अंतर्रुग्णासाठी जे उपचार लागणार आहेत ते सर्व उपचार आपण ह्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत करणार आहोत. या योजनेमध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना पात्र लाभार्थी जे आहेत ते बांधकाम कामगार असतील, गवंडी कामगार, बिगारी, हेल्पर, खोदकाम कामगार, प्लंबर, त्याच्यानंतर वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, सुतार, पेंटर किंवा एक इमारतीसाठी किंवा घर बांधण्यासाठी जे कोणी कामगार लागणार आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून असतील. त्यासाठी त्यांचं आधार कार्ड लागेल आणि बांधकाम कामगारांचं जे कार्ड असतं ते जर जुनं असेल तर त्याला दरवर्षी रिन्युएशन केलेलं कार्ड किंवा चालू कार्ड बांधकाम कामगारांसाठीचं आवश्यक आहे. ताई, आपल्याकडे ह्या जवळजवळ 4 वर्षापासून 2021 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या 2 योजना आपल्याकडे कार्यान्वित आहेत आणि याच्यामध्ये लोकांचाही प्रतिसाद चांगला आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत जे कोणी रुग्ण लाभार्थी किंवा पात्र आहेत त्यांना आपल्याकडे मोफत उपचार मिळत असतात. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.